श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्त जन तारावया ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू ऐका अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूपे घेतसे मत्स्य कुर्म वराह देखा नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्माज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म झाला गवळी घरी गुरे राखी वस्त्रे फेडून या झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाना तुरुंगारूढ कायावडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ संगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसा एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरता आश्चर्य झाले पर्यसा पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम अंशी अपस्तंभ शाकेसी नाम अप्पळ राज जाना त्याची भार्या नाम सुमता असे आचारे पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एके मनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर पर्यसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला त्यावेळी त्रयमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोरथ दत्तात्रेय म्हणती तियसी मागा ओ माते वांचिशी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवितसे कर जोडून नाना परिस्तवनिया जय जय जगन्नाथा तू तारक भवाशी तत्वता माझे मनी असे आर्ता पूर्वावी जी देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तू अपूर्वावी जगत जीवना अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण कर धरुणी आश्वासन मग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जगननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवत अक्षहीन पादहीन वावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंदय देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनासी तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल पर्यसी उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची अबोली एरवी न राहावे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगून तापसी अदृश्य झाला पर्यसा विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तेवेळी विस्मय करुणी घरात पतीस सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रेय माध्यान्ह समयी अतिथी काळी दत्तात्रेय येता ती तेवेळी विमुख न होता ते काळी भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षत्र खून तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोला विप्रमनी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर झाले माझे तृप्त करोनी माझे पितरांचे नामी समर्पावे विष्णूशी आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्ही आम्हा घरी कृतार्थ झालो पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रमवूनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रक स्नान करुनी केले जातकर्म तयेवेळी मिळवणी समस्त विप्रकुळी जातक वर्तती तयेवेळी मनती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाला असता 7 संवत्सरी मुजबंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तमे बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला तयेवेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणा ते आचार व्यवहार प्रायश्चित्त समजतासी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरासी वर्तता ऐसे पर्यसा झाला संवत्सर षोडशी विवाह करुणी पुत्रासी माता पिता अवधारा
विचार करीती पुत्रासवे, बारे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन, कराल विवाह माझा तुम्ही. सांगो एका विचार आम्ही, वैराग्य स्त्री संगे असे नमी. काम्य आमुचे ती जवळी, ते स्त्रिये वाचुनी. अनेक नारी समस्त जाना माते सरी, जरी आनाल ते सुंदरी. वरु म्हणती तयेवेळी, आपण तापसी ब्रह्मचारी. योग स्त्रिये वाचुनी नारी, हा बोल धरा निर्धारी. श्रीवल्लभ नाम माझे, श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे. नाम झाले त्रैमूर्ती कैसे, पिते आते म्हणतसे. जाऊ उत्तर पंथासी, ऐकोनी पुत्राचे वचन. आठविले पूर्व सूचन, भिक्षुक सांगितले चिखून. सत्य झाली म्हणतसे, न म्हणावे पुत्र यासी. अवतार पुरुष तापसी, तैसे याचे वसे मानसी. तैसे करावे म्हणती माता पिता, निश्चय करुणी आपुले मनी. पुत्रासी म्हणती जनक जननी, होतो अशाबद्ध होनी. प्रतिपाळीसी म्हणवनिया, ऐसे मनी व्याकुळत. डोळा निघती अश्रुपात, माता पडली मूर्छागत. पुत्र स्नेह करुनिया, देखोनी मातेचे दुःख. संभोकितसे परम पुरुष, उठोनिया आपल्या कर कमळिके. अश्रुपात पुसतसे, अहो माते न करी चिंता. जे जे वांछिशी ते ते देईन आता. दृढ करुनिया चित्ता, रहा सुखे आनंद नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरलेसे संपूर्ण. रक्षिशी आम्हा म्हातारपणी, दैन्य वेगळा करीशी म्हणून. पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन. त्या ते पोसावे आता कवने, आमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकितसे अमृत नयने. पुत्र झाले दोघे आली दृष्टी चरणादिक. वेदशास्त्री व्याकरण, सर्व म्हणती तक्षण. दोघे येऊन लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणून. अश्वासुनी तयेवेळी, दिदला वर तात्काळी. पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी. श्रेयुक्त सनातन, सेवा कराल जनक जननी. पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावोनी. व्हाल मुक्त हे निश्चिती, ऐसे बोलोनी तयासी. संभोगितसे मातेसी, पाहुनी दोघा पुत्रासी. राहता सौख्य पावाल, पुत्र दोघे शतायुषी. निर्धार धरी ओ मानसी, कन्या पुत्र होतील तयासी. पौत्र पुत्र पाहाल नयनी, अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी. यांचे वंशा परंपरी, कीर्तिवंत सचराचरी. संपन्न होतील वेदशास्त्री, आमची अवज्ञा न करिता. निरोप द्यावा ओ माता, जाणे असे उत्तर पंथा. दीक्षा द्यावया साधुजना, सांगोनी माता पित्यासी. अदृश्य झाला परियसी, पावला त्वरित पुरी काशी. गुप्त रूपे होता तेथे, निघाला तेथुनी बद्रीवना. भेटी घेऊन नारायणा, अवतार असे आपणा. कार्यकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधुजना. तीर्थ हिंडतसे आपणा, मनोवेगे मार्गक्रमणा. आले तीर्थ गोकर्णासी, ऐकोनी सिद्धाचे वचन. विनवी नामधारक आपण, ते परियसा श्रुतेजन. म्हणे सरस्वती गंगाधरू, इति श्री गुरुचरित्र अमृते. परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतापाख्याने. सिद्ध नामधारक संवादे, श्री दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम. नाम पंचमोध्याय. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.